बघा, इयत्ता 5वी स्कॉलरशिप मराठी विषय. काल आपण संवादावरील प्रश्न बरोबर, तसेच वाक्य, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हे घटक पाहिलेले आहेत. आज आपल्याला 15वा घटक माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे हा 15वा धडा बघायचा आहे. पान नंबर 94. किती आहे पान नंबर 94. तर 94 पानावर तुम्हाला दिसेल बघा की इंग्रजी शब्द आणि त्याला मराठीत काय शब्द वापरायचा. उदाहरणार्थ बघा, केबल हा इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणायचं, तार. टेलिफोन, टेलिफोन हा इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय शब्द आहे, दूरध्वनी. टेलिव्हिजन त्याला मराठीत शब्द आहे दूरदर्शन. तर जे डार्क काळ ह्याच्यामध्ये दिलेले जाड मधले शब्द आहेत ते इंग्रजी शब्द आहेत आणि त्याच्या पुढे त्याचा काय आहे अर्थ मराठीतला. तर ते तुम्हाला सगळे पाठ करायचे आहेत. काय करायचे आहेत, पाठ केल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवता येतील. आता सगळ्यांनी पान नंबर 95 वर बघा, काही प्रश्न आहेत ते आपण सोडवू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या धड्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. तर पहिला प्रश्न मी वाचते, समोर लक्ष द्या. 95 पान नंबरवरचा पहिला प्रश्न, पुढील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे. पहिला पर्याय बघा, स्क्रीन पडदा, व्हिजन दृष्टी, डिस्क शिडी, प्रिंट छापील प्रत. मग आता हे 4 पर्याय आहेत, ह्या 4 मधली एक जोडी चुकीची आहे म्हणजे तिचा इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ बरोबर दिलेला नाही. तर अशी कुठली जोडी आहे मग, डिस्क. कारण डिस्क जे आहे त्याला मराठीमध्ये वेगळा शब्द आहे. डिस्क म्हणजे काय, चकती. डिस्क म्हणजे काय, चकती, गोल चकती. त्याला मराठीमध्ये शब्द डिस्क आहे पण तिथं दिलाय काय, डिस्कचा अर्थ तिथं काय दिलेला आहे, शिडी. शिडी म्हणजे डिस्क असं चुकीची जोडी तिथं दिलेली आहे. डिस्क म्हणजे इथं पान नंबर 94 वर पण दिलाय बघा एक अर्थ. डिस्क म्हणजे तबकडी. तबकडी किती जणांनी पाठ केलं होतं, हे पाठ असेल तर तुम्हाला उत्तर आलं असतं बघा. डिस्क इथं वरून तिसऱ्या लाईनमध्ये आहे बघा, तिसऱ्या लाईनमध्ये वरून 5वा का 6वा शब्द आहे तिसऱ्या लाईनमध्ये. डिस्क म्हणजे तबकडी. डिस्क म्हणजे काय, तबकडी. तर अशा पद्धतीने ही तिसरी जोडी चुकीची आहे. दुसरा प्रश्न घ्या, पुढील पैकी ॲप्लिकेशन या इंग्रजी शब्दाचा योग्य अर्थ कोणता. मग इंग्रजी शब्द प्लस मराठी. सिद्धांत उभा राहा जरा, स्टँडअप. हां, पुढील पैकी ॲप्लिकेशन या इंग्रजी शब्दाचा योग्य अर्थ कोणता. मग ॲप्लिकेशन म्हणजे काय, अर्ज, पत्र, कागद का दाखला. ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज. ॲप्लिकेशन हा इंग्रजी शब्द आहे आणि त्याचा मराठी शब्द काय आहे, अर्ज. तर अशा कितीतरी प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील पण त्यासाठी तुमचं पाठांतर असणं गरजेचं आहे. ज्यांचं इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द पाठ आहे त्यांना ह्या धड्यावरचे प्रश्न सोपे जातील सोडवायला. याच्यानंतरचा 16वा धडा आहे बघा, पान नंबर काढा सगळ्यांनी 96. हे आहेत समानार्थी शब्द 96, 97 आणि 98. तिन्ही पानावर जेवढे समानार्थी शब्द आहेत ते सर्व शब्द तुम्ही बाळांनो पाठ करायचे आहेत. याच्यापैकी कुठलाही एखाद्या शब्दावर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कशा प्रकारचे प्रश्न असतील समानार्थी शब्दावर या घटकावर, तर काही प्रश्न बघू आपण त्याच्यातले. पान नंबर सगळ्यांनी 99 काढा. 99 पानावर आहे, पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित. अधोरेखित म्हणजे ज्याच्या खाली आडवी लाईन आहे, आडवी रेष मारलेली आहे ज्या शब्दाखाली, त्याला म्हणायचं अधोरेखित. काय म्हणायचं, अधोरेखित. अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. 2023ला हा प्रश्न विचारलेला आहे. दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोट घालत. मग सुबकच्या खाली रेष ओढली आहे, मग सुबकचा समानार्थी शब्द कुठला. 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय दिला वैभवी, रंगीत, स्वच्छ, फैनाबाज आणि ठिपक्यांची. सुबकचा समानार्थी शब्द काय आहे,
फैनाबाज. म्हणजे ज्यांचं पाठ असेल त्यांना हा पर्याय योग्य शोधता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 ला गोल केलेला आहे. दुसरा प्रश्न बघा ह्या धड्यावरचा कसा विचारला जाऊ शकतो. पुढील पैकी समानार्थी शब्दांची अचूक जोडी असलेला अचूक म्हणजे बरोबर का चूक. बरोबर. चूक कोण म्हणते रे. अचूक म्हणजे बरोबर आणि चूक म्हणजे चूक. मग आपल्याला प्रश्नामध्ये अचूक विचारलंय का चूक विचारलंय हे आपलं बारकाईनं वाचन अपेक्षित आहे. जर तुम्ही बारकाईनं प्रश्न वाचला नाही, वरवर जर प्रश्न वाचला तर 100% तुमचं उत्तर चुकणार आहे. त्याच्यामुळे प्रश्न वाचताना केअरफुल्ली लक्षपूर्वक वाचायचंच आहे. पर्याय बघा. दुम पत्ता, उत्तुंग उत्सुक, धनी श्रीमंती, समर्थन खंबीर. समानार्थी शब्दांची अचूक जोडी दुम पत्ता हे उत्तर बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ला गोल केलेला आहे. आता इथं अजून एक प्रश्न बघूया आपण सरावासाठी. प्रश्न क्रमांक 2 बघा बाळांनो. प्रश्न दुसरा आहे 9व्या पानावर. पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे तुम्हाला 4 पर्याय दिले, त्या 4 पर्यायामध्ये जो समानार्थी शब्द नाही ते तुम्ही पर्याय रंगवायचा आहे. मग सूर्य दिले इथं. मग सूर्याचे समानार्थी शब्द नसलेला शोधायचा आहे. सविता, मित्र, केसरी, आदित्य. केसरी. बाकी 3ही शब्द हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. मग नसलेला शब्द केसरी आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 ला गोल केलेला आहे. तर अशा पद्धतीनं समानार्थी शब्द तुम्ही जास्तीत जास्त पाठ करा म्हणजे तुम्हाला ह्या धड्यावरचे प्रश्न सोडवणं सोपं जाईल. 17वा धडा काढा. विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द पान नंबर 101 बघा. 102, 103 आणि 104 वर विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. विरुद्धार्थी शब्दांच्या धड्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्याच्यापैकी काही प्रश्न आपण सोडून घेऊ. इथं पान नंबर 104 वरचा पहिला प्रश्न बघा. पातक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. म्हणजे पातकच्या विरुद्ध काय. पान, पुण्य, पतन, पाप. पुण्य हा काय आहे. पातकच्या विरुद्धार्थीचा योग्य शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ला गोल केलेला आहे. दुसरा पर्याय बघा. पुढील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थाची नाही म्हटले. आहे म्हटलंय का नाही म्हटलंय इथं पण लक्ष द्यायचं आपण. कधी कधी काय करतो आपण गडबडीत विरुद्धार्थी वाचतो आणि लगेच आहे असलेली जोडीला गोल करतो. त्याच्यामुळं सगळ्या मुलांनी लक्षात ठेवायचं प्रश्न वाचत असताना गडबड कधीही करायची नाही. गडबड केली की 100% तुमचं उत्तर चुकलं म्हणून समजा. आमंत्रण बोळवण, कृष्ण धवल, माघार चढाई, उल्हास आनंद. मग आता 4 पैकी कुठली जोडी बरोबर नाही. 1 2 3 4 उल्हास आनंद. कारण उल्हास आणि आनंद हे दोन्ही एकमेकांचे काय आहेत समानार्थी शब्द असल्यासारखे बरोबर का. मग ही चुकीची जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची. म्हणून पर्याय क्रमांक 4 ला गोल केला. पुढे तिसरा प्रश्न बघा. निरुत्साह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. निरुत्साह काय रे. निरुत्साहाचा विरुद्धार्थी शब्द कंटाळा, थकवा, हुरूप, आनंद. निरुत्साहाच्या विरुद्ध काय येतं हुरूप. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. कशा प्रकारचे प्रश्न विचारतात कळलं का. यानंतरचा धडा आहे आपला शब्दकोडी. काय आहे शब्दकोडी.